हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. फायनली एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि नवीन व्हिडिओ स्पेशल काय आहे कारण का एप्रिल मे 99 हा आपला 23 तारखेला फिल्म रिलीज झालाय. आज रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झालाय आणि दुसऱ्या यशस्वी आठवड्यात त्याचं आता पदार्पण झालंय. त्यामुळे ह्याच एका स्पेशल गोष्टींवरती आपण हा व्लॉग बनवतोय कारण का एप्रिल मे 99 हा एक वर्षाआधी आपण शूट केलेला सिनेमा आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहेत त्या सिनेमासोबतच्या आणि सिनेमा सुद्धा तेवढ्याच आठवणीवाला आहे. त्यामुळे एक स्पेशल व्हिडिओ तो बनताय कारण का काय आहे की एप्रिल मे 99 हा असा सिनेमा आहे ना की त्याला आपण कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसवू असं तो सिनेमा नाहीये. त्याला कॅटेगराईज नाही करता येणार, कुठल्या तराजूत तोलता नाही येणार कारण का तो सिनेमा फ्रेंडशिपवर बोलतो, तो सिनेमा आपल्या नात्यांवर बोलतो, तो सिनेमा आपल्या गावावर बोलतो, तो सिनेमा कोकणाबद्दल पण बोलतो, तो सिनेमा अख्ख्या महाराष्ट्राबद्दल पण बोलतो. आणि ह्या सिनेमाची सगळ्यात मोठी USP काय माहिती आहे का की याच्यामध्ये तुम्ही लहान मुलाला सुद्धा हा फिल्म बघितला तरी तो त्याला रिलेट होणार, कुठल्याही टीनेजर मुलाला बघितलं तरी त्याला रिलेट होणार, त्याच्यानंतर कुठलाही एक आपलं यंग मुलगा असेल त्यांनी बघितलं तरी तो रिलेट होणार, वयस्कर माणूस असेल तरी सुद्धा रिलेट होणार. मग त्याच्यामध्ये कोणीही असेल, अख्ख्या फॅमिलीमधलं कुठल्याही कॅटेगरीतला माणूस असेल, कुठल्याही वयातला माणूस असेल तरी त्याला तो रिलेट करणार असा हा सिनेमा आहे. आणि खूप सुंदर कोकण दिसलंय आपलं, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागर हे सारखे खूप सुंदर सुंदर लोकेशन या कॅमेरामध्ये शूट केलेले आहेत या फिल्मसाठी. सो त्याच्यासाठी अपूर्वा शालिग्राम मॅडम तुमचे सुद्धा आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा सगळा जो घाट घातला होता आणि एवढं सुंदर कोकण दिसलं ते मापुसकर ब्रदर्स, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि लोकेशन्स हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते का फिल्मची कारण का ते रिलेट करतो आपण लोकेशन्स. तसेच ह्या व्हिडिओ बनवण्याचं रिझन तेच आहे की अशा सुंदर सुंदर लोकेशन्स आज आपल्याला कव्हर करायच्यात फिल्ममधल्या. म्हणजे फिल्ममध्ये जेवढ्या लोकेशन तुम्हाला दिसल्यात तेवढ्या सुंदर सुंदर लोकेशन तुम्हाला आम्हाला आता पूर्ण दाखवायचे आहेत की कुठे आपण शूट केलं, कुठला सीन कुठे शूट झाला, काय काय कुठल्या कुठल्या लोकेशन होत्या, हरिहरेश्वरला काय काय शूट केलं, श्रीवर्धनमध्ये किती लोकेशन्स होत्या, अशा सगळ्या लोकेशन्स तुम्हाला दाखवणार आहोत. त्याच्यासाठीच हा पूर्ण व्हिडिओ आहे. सो बी रेडी. आणि आजची जर्नी ही खूप स्पेशल असणार आहे कारण का एप्रिल मे 99 तेवढा स्पेशल आहे. सो चला आपली जर्नीची सुरुवात करूया या सुंदर निसर्गासारखीच. आपण आता हरिहरेश्वरला आलोय. हरिहरेश्वर म्हणजे आपल्या जो फिल्ममध्ये डायलॉग आहे ना की यावर्षी सगळ्या सुट्टीचं प्लॅनिंग करून ठेवलं आहे, हरिहरेश्वर, खाजण, त्यातलंच आहे हरिहरेश्वर. सो आलोय तर आता दर्शन करून घेऊया पहिलं आणि दर्शन करून पहिले आपल्या शुक्ल तीर्थावर जाऊया जिथे एक आयकॉनिक सीन आपला शूट झाला. हरिहरेश्वरला आलोय, दर्शन पण घेतलंय. फक्त आपलं जो वरचा सीन जो आहे म्हणजे पायऱ्यांवरून जे खाली उतरतात की हरिहरेश्वर एक तीर्थक्षेत्र आहे, तो जो सीन आहे ना तो आपण वरती शूट केलाय, ज्याला तिथे खिंडीत जायला लागतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण मेमध्ये गेलो होतो, एप्रिल मे मध्ये, आणि आज आत्ता चालू झालंय नेमकं जून. त्याच्यामुळे जूनमध्ये पोलिसांनी हे सगळं बंद केलंय. इथून खालपासून वरपर्यंत कुंपणं टाकलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वरची लोकेशन तुम्हाला आत्ता दाखवता येणार नाही. पण ही एकच लोकेशन आपल्याला दाखवता येणार नाही, बाकी आपण सगळ्या लोकेशन कव्हर करणार आहोत. सो आत्ता इथेच जाऊया जे हरिहरेश्वरमध्ये आपलं कृष्णाचं घर आहे तिथे आपण आता चाललोय. सो तिथे जातो आणि मग तुम्हाला कृष्णाचं घर दाखवतो. चला. आणि फायनली आपण आलोय आत्ता आपल्या राजन काकांच्या घरी जिथे आपलं आपण कृष्णाचं घर दाखवलं होतं जे हरिहरेश्वरमध्ये मारळमध्ये आहे. आणि तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो जिथे आपण आलोय ना, इथे खूप माझा फेवरेट आवडीचा सीन शूट झालाय. तो म्हणजे इथे तुम्हाला बघून थोडं थोडं ज्यांनी सिनेमा आपला बघितलाय त्यांना आठवत असेल की इथे काय शूट झालंय. ते इथे झाला होता आपला कळिंगडाचा सीन जो इथे शूट झाला होता. त्याच्यामध्ये सगळेजण इथे ना इथे सगळे बसलेले असतात. तिथे बाईकवर आपले कृष्णा, प्रसाद, सिद्धेश बसलेले असतात इथे जिथे आता पत्रे ठेवलेत आणि भटीण काकू वगैरे इथे बसलेली असते. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा इथे भटीण काकू बसलेली असते तेव्हा एक भटीण काकू खूप सुंदर डायलॉग लिहिलेला आहे आपल्या स्क्रिप्टमध्ये आणि तो सिनेमात सुद्धा आहे की गाव जेवढा छोटा ना तेवढा माणूस सापडायला सोपा आणि शहर जेवढा मोठा ना तेवढा माणूस पटकन हरवतो, मग सापडत नाही तो. एवढा सुंदर डायलॉग लिहिला होता ना. त्यासाठी आपल्या रायटर जो आहे कुणाल त्याच्या स्टाईलमध्ये रोहन दादा तुला मानला 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 कडक डायलॉग होता आणि तो थिएटरमध्ये खूप जास्त फील झाला. सो इथे तो आयकॉनिक सीन शूट झाला होता आपल्या इथेच. इकडे आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की इथे आपल्या गोठ्यामध्ये पण आपण शूट केलं होतं. या गोठ्यामध्ये काही सीन शूट झाले होते. हा इकडे बॅकयार्ड आहे जिथे आपण या बॅकयार्डमध्ये सुद्धा शूट केलेलं.
इथे. आणि तुम्ही जाई गाणं बघितलं असेल तर त्या जाई गाण्यामध्ये जो हे तिघ जण चालता चालता येतात आणि ज्या गिरणीमध्ये जातात ती गिरण सुद्धा इथंच आहे. हे बघा. सो हे बघा, हीच ती चक्की जिथे आपण शूट केलं होतं. आणि ते येतात, हे बघा इथे तुम्हाला आठवत असेल की इथे येतात, इथे दळण टाकतात आणि मग ते गाण्याचा खूप सुंदर सीन इथे शूट झालाय. ह्या चक्कीमध्ये आपला व्हेंटिलेटरचा सुद्धा सीन शूट झालाय. त्याच्यामुळे ही चक्की बापरे वाघ होता रे, वाघ आहे. सो इथे झालं होतं त्याचं शूटिंग. आणि दुसरं कुठं झालं होतं ते आता या मी तुम्हाला दाखवतो. हा तो बॅकयार्ड जो कृष्णाच्या घराचा बॅकयार्ड दाखवलाय आपण, जिथे या तिघांना तुम्हाला आपल्या ट्रेलर मध्ये सुद्धा तो सीन आहे की तिघ जण इथं अंगठे धरून उभे असतात, असे त्यांच्या इथे पट्टी ठेवलेली असते. आणि हा तो सीन इथे शूट झालाय. हे कृष्णाचं बॅकयार्ड दाखवलंय आपण. खूप साऱ्या लोकेशन ओळखीचे आहेत. ही लोकेशन आहे, इथे तो जो अंगठे धरण्याचा सीन झालाय. त्यानंतर इथे सुद्धा हे छोटे छोट्या गोष्टी ज्या आहेत, इथून आपण त्यांना आवाज देताना शूट केलं होतं की इथून ते आवाज देतात आणि बोलवून घेतात कृष्णाला, सॉरी जाईला. सो इथं आपण काय काय छोट्या छोट्या गोष्टी शूट केल्या होत्या. आता घरामध्ये जाऊया, कारण का घरामधलं इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे बघा इथून आली होती जाई. आणि हे आपल्या हॉल आहे घराचं, जे इथे बघा हा देवारा दाखवलाय, जो आपण फिल्म मध्ये सुद्धा मेन्शन केलंय की हे देवारा आहे. लाईट इथे वरून येते. आणि हे किचन आहे, हे बघा हे किचन आहे. ती इकडून येते तेव्हा विचारते की हे काय आहे, की इथे काय केलं जातं, तर ते दूध गरम केलं जातं. तर ती जागा ही आहे. आणि सगळ्यात मोस्ट फेवरेट जो फनी सीन आहे तो म्हणजे आपलं वरचं माळा. त्या माळ्यावरती काय झालं होतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. जेव्हा जाई येते या माळ्यावरती तेव्हा हे तिघ जण इथं झोपलेली असतात आणि आपल्या सिद्धेशचा अर्धा किलो कुला दिसत असतो. तर तीच ही जागा. भटीण काकू तिथे बसलेली असते, हे तिघ इथे झोपलेले असतात आणि जाई इथे उभी असते. आणि मग तिला जे बघायचं होतं ती इथून बघते. सो हा फनी सीन इथे शूट झाला होता. आता आपण खाली जाऊया. हेच आपण आपल्या शूट मध्ये सुद्धा दाखवलंय की ताक घुसळलं जातं, तीच ही जागा. अजून काही गोष्टी तशाच आहेत, पण हे आयकॉनिक घर आहे. आता आपल्यासोबत काकी आहेत, कारण का आपण यांच्याच घरी शूट केलं होतं. सो खूप साऱ्या मेमरीज होत्या. आपण इथे 2-3 दिवस होतो शूट करत हरिहरेश्वर मध्ये. त्याच्यापैकी मग काकी जेव्हा शूट आम्ही ते करत होतो तेव्हा आता जे तुमचं घर आहे ते तुम्हाला तर आपण वावरतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी अशा नवीन नाही वाटत. पण आता फिल्म मध्ये एप्रिल मे 99 मध्ये जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बघितल्या, ट्रेलर मध्ये असेल किंवा फिल्म मध्ये असेल, कसं वाटलं तुम्हाला ते? छान वाटलं. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं शूटिंग किंवा काही असं जरा आम्हाला नवीन वाटलं म्हणजे. अच्छा. आणि मग त्या असं वाटतं ना खूप वेळा की आता इथे जे सीन आम्ही जो कळिंगडाचा शूट केलाय त्याच्यामध्ये आता जेव्हा तुम्ही बघता तो सीन स्क्रीनवर तेव्हा ते तुम्हाला खूप वेगळं दिसतं. म्हणजे असं घरासारखं वाटत नाही. तर ते असं वेगळं खूप छान असं दिसायला लागतं. तर ते कसं दिसतंय तुम्हाला? हा कळिंगडाचा सीन बघितलाय का तुम्ही? कलिंगडाचा बघितला, झोपाळ्याचा तोच झोपाळ्याचा मस्त वाटतंय. म्हणजे आपलं घर एक झोपाळा म्हणजे असं लक्षात येतं ते बघितल्यावर. म्हणजे असं बरं वाटलं म्हणजे बघून. आणि 3 दिवस आम्ही इथे होतो आणि 3 दिवस आम्हाला कसली कमी नव्हती. आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे होत्या त्या खायला मिळत होत्या. आम्ही पित होतो, कारण का कोकणातच होतो आणि एप्रिल मेची सुट्टी आमची हीच चालू होती शूटिंगला. त्यामुळे खूप मजा आली इथे शूट करताना. आमचे राजन काका पण होते, राजन काका काकी होत्या आणि त्यांची फॅमिली सुद्धा होती. सो मजा आली खूप. बघा हा जो दादा आहे तो पण आपल्या शूटला होता. आणि दादा तुला पण शूटिंग मध्ये तू पण छान दिसतोयस, आम्ही बघितलं तुला. हा काय इकडे आपल्या जे सीन झाले त्याच्यामध्ये तू छान दिसतोयस. हा दादा पण आपल्यासोबत शूटिंगला होता. आणि सगळी जण इथे जेवढी होती ना, यांच्या घरातलं कुटुंब जे असतील की सगळी असतील ती सगळी शूटमध्ये होती. त्याच्यामुळे आणखीन मजा आली. आणि फायनली आपण आता नेक्स्ट लोकेशन वरती आलोय. ते म्हणजे आहे आपला डेपो, श्रीवर्धनचा डेपो, जिथे आपण आपला राजन काकांचा जो सीन आहे, जिथे आपल्याला हे पहिल्यांदा भेटतात जाईला, तो इथे आपण शूट केलाय. 100% येणार. कारण का या SKID यांनीच आपल्याला सपोर्ट केला होता आपल्या ह्या डेपोमध्ये शूट करायला. कारण का हा श्रीवर्धनचा डेपो आहे, खूप सुंदर डेपो आहे. किती एसटी लागली होती आणि जाई पहिल्यांदा बसमधून उतरते ती इथे उतरते. आणि जो फायटिंग सीन जो आहे तो इथे झाला होता. सो हा खूप इम्पॉर्टंट सीन आहे आपल्यासाठी.
हाच आपला श्रीवर्धनचा तो बस डेपो आहे जिथे आपण पूर्ण तो सीन शूट केलाय. बस इथे लावली होती, सीन इथे क्रिएट झाला होता. त्याच्यामध्ये फायटिंग सीन होता आणि जाईची एंट्री होती. जाई पहिल्यांदा जी दिसते ती इथे दिसते. आणि आपण आत्ता आहोत आपल्या श्रीवर्धनच्या फिश मार्केटमध्ये आणि आपल्या मेन मार्केटमध्ये सुद्धा, जिथे आपण शूट केलंय, जिथे जाईला ही लोक मच्छी मार्केट दाखवायला आणतात. ते बाजारात इथूनच येतात. तिथला डान्स सिक्वेन्स सुद्धा आहे. ताकुंबाला इथूनच डान्स करत येतात. सो हे इथून येतात आणि हा तो फिश मार्केट आहे जिथे ते बघायला येतात. हे बघा, हा पूर्ण फिश मार्केट ज्याचा हा पूर्ण आपण वापर केला होता दोन्ही साईडून. या आजी पण होते आपल्यासोबत, आजी शूटिंगला होते हो या आजी. इथे आपले सिद्धेश, प्रसाद आणि कृष्णा इथे येऊन आपल्या त्या कोळदीला दम देत असतात. तेव्हा ती बोलते चड्डी चिमुरा सोडू काय, तो सीन इथला आहे. सो हा तो फिश मार्केट आणि मग ते इथून बघून पुढे जातात. इथूनच पुढे फिश मार्केटमधून चालत आलो ना की आपण ह्या स्ट्रीटवर येतो, जिथून आपल्याला कळतं मच्छी मार्केटकडे जे जातात ते ह्याच रोडने जातात. म्हणजे इकडूनच जातात असे सरळ. इथून बाईक अशी इथून पुढून जाते निघून त्यांची. सो हा तो कसब्यातला स्ट्रीट आहे जिथून त्यांची बाईक फिश मार्केटकडे जाते. आता इथूनच आपण पुढे जाऊया. आणि आत्ता आपण आलोय आपल्या गणपती मंदिरामध्ये, जे गणेशाळेमध्ये आपल्या शूटची जी सुरुवात झाली होती ना ती इथूनच झाली होती. कारण का पहिल्या दिवशीच आपण आपली गणपतीच्या देवळात शूटिंग केली होती. आणि इथे आपला सीन कुठला शूट झाला हे तुम्हाला आठवत असेलच, ज्यांनी मूवी बघितलाय, की बाल उपासना. बाल उपासना आई तलावती यांचा फोटो तिथे लावला होता. बाल उपासनेसाठी सगळी मुलं इथे बसली होती आणि जाई इथे बाल उपासना म्हणते ती सगळ्यांना भावली होती, खास करून सिद्धेशला. त्याच्यामुळे या देवळामध्ये झालेला तो सीन खूप इम्पॉर्टंट होता आणि खूप सुंदर होता. कारण का इथे शूट करताना खूप असे जरा टेक्निकल प्रॉब्लेम्स म्हणजे काय की ट्रॅफिक थांबवणं, रहदारी जास्त होती. कारण का एप्रिल मे म्हटला की सुट्ट्यांचाच होता, त्याच्यामुळे टुरिस्ट खूप आले होते. त्याच्यामुळे तो एक खूप हे होता. आणि एक ही बघा खासियत बघा काय, आपण हे तुळशी वृंदावन आपल्या आर्ट टीमने रेडी केलं होतं. तर ते तुळशी वृंदावन एवढं सुंदर केलं होतं ना की ते अजून तसंच त्यांनी ठेवलंय. त्याचे स्टिकर्स अजिबात काढलेले नाहीये. ते जसं त्यांनी केलंय ते बघा डिटेलिंग तशीच आहे. थोडी आता पावसामुळे त्याची थोडी हे झाली असेल, पण हा पूर्ण आपण हे क्रिएट केलंय आपल्या आर्ट टीमने. सो त्यांना आवडलंय, ते अजूनही तसंच ठेवलंय. म्हणजे शूटिंगच्या पाऊलखुणा वर्षभरानंतर पण तुम्हाला इथे दिसतात. आणि इथेच जाई जेव्हा येते हे तिघजण इथे उभे असतात आणि जाई तिकडून त्या बघते, तुम्हाला डोर दिसेल, त्या डोअरमधून तिथून बोलून इथे येते आणि यांना विचारते की मी कशी बोलली बालूपासना. तर हा सीन इथे क्रिएट झालाय. आणि मग ते जरा कम लता दिदीच, तर ते इथलं सीन आहे. सो या देवळात शूट करताना मजा पण आली होती. लहान मुलं पण होती खूप सारी, त्याच्यामुळे लहान मुलांनी जरा आम्हाला असं भांबावून सोडलं होतं. पण शूट करताना मजा पण आली आणि तो सीन तेवढाच स्क्रीनवर सुद्धा म्हणून सुंदर दिसतोय. सो हे आपला गणपती बाप्पाचं मंदिर. तिथूनच पुढे आलो ना की आता आपल्या ना जेवढ्या श्रीवर्धनच्या लोकेशन आहेत त्या आहेत ॲक्च्युली खूप. कारण की श्रीवर्धनमध्ये मेजर शूट श्रीवर्धनमध्ये झालंय आणि हरिहरेश्वर आणि दिवेघरला सुद्धा झालंय. पण खूप सारं शूट आपलं झालंय श्रीवर्धनमध्ये. तर ते लोकेशन असे जवळ आहेत, पण त्या शूट करताना खूप जास्त मोठा टास्क होता. आता आपण आलोय ते सिद्धेशच्या घरी, म्हणजे जिथे कलईचं इथे दुकान दाखवलं होतं आपण त्याचं. इथे आपल्या पूर्ण आर्ट टीमनी सगळं क्रिएट केलं होतं. इथे कलई लावण्याचं त्यांचं शॉप दाखवलं होतं. त्याच्यानंतर हे घर दाखवलं होतं सिद्धेशचं, जे आत्ता बंद आहे. पण तेव्हा आपण सगळं तुम्ही शूटमध्ये बघितलं असेल की किती सुंदर दिसत होतं. आणि इथे आपण नळ वगैरे क्रिएट केला होता, जिथे त्यांचा म्हणजे इथेच त्यांचा जो माफी मागायचा सीन आहे, जो येऊन तो नंतर मग आपला कृष्णा त्यांना म्हणतो की अरे सॉरी यार, माझ्याकडून चुकी झाली. तर तो इथे झाला होता सीन. आणि मग तिघजण इथे उभे राहून आय एम थँक्यूचं सीन करतात. आणि हा सिद्धेशचा पूर्ण सराउंडिंग खूप शांत आणि खूप प्लीजंट असं का वाटतो, कारण का इथे कोकण दिसतं, या घरांमध्ये कोकण दिसतं. आणि हे श्रीवर्धनमधल्या लोकेशनवरती शूट केलेलं ना, तेव्हा आपल्या आर्ट टीमनी हे एवढं सुंदर बनवलं होतं. म्हणजे इथे पाळणा असेल, त्याच्यानंतर इथे त्याचं कलईचं दुकान असेल, घरातलं सगळं इंटेरियर असेल, त्याच्यातून बाहेर इथे बनवलेलं सगळं सराउंडिंग एरिया असेल, हा खूप सुंदर दिसत होता. कुंपणी विंपणीची पण आपण खूप चांगल्या पद्धतीने बनवून घेतली होती. सो हे आहे ते सिद्धेशचं घर. आणि फायनली आता आपण आलोय आपल्या प्रसादच्या घरी, जी आपली प्रसादची खानावळ दाखवलेली होती
हे ते प्रसादचं घर आणि इथे आपण ते हॉटेलचं आपल्या टीमनी सेट केलं होतं सगळं. आतमध्ये आपण जाऊच, पण आपण पहिले इकडून गल्लीतून मागे जाऊया, कारण का मागून एंट्री करू आणि मग तुम्हाला मी लोकेशन दाखवत जाईल. ही ती लॉबी आहे जी पण आपण वापरली आहे काही सीन्सना. आणि महत्त्वाचा जो सीन आहे तो इथे मागे झाला होता, तो म्हणजे तुम्हाला आता लगेच कळेल कुठला म्हणतोय. हे बघा ही फ्रेम म्हणजे हा बघा, इथून तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की इथे बुलेट लागली होती. बुलेट पुसता पुसता प्रसाद तिथे बाथरूममध्ये आंघोळ करत होता. आंघोळ करता करता तो बोलत होता की मला नाही जायचं आहे मुंबईला. हा सर्व सीन आपण इथे केलाय. म्हणजे दुसरं असेल तर तो माझा सगळ्यात फेवरेट आणि फ्लोवाला डायलॉग, जेव्हा इथे बसलेले असतं प्रसादची आई आणि ती डायलॉग म्हणते खाण्यात गेलात ना एकेकाच्या तांगड्या तोडून ठेवेन, तो सीन झाला इथे. सो हा सर्व आपलं खानावळीचा सेटअप इथे दाखवला होता आपण. आणि हे ते वॉशरूम जिथून प्रसाद रडत रडत सांगत होता की मला नाही जायचंय मुंबईला. इथे बुलेट होती. त्याच्यानंतर जाई गाण्यामध्ये सुद्धा हे तिघ जण इथून जे येतात आणि तिघ जण इथे उभे राहतात, पिठाने वाकलेले असतात, त्यांच्यावरती पाण्याची बालदी मारतात राजन काका, ती ही जागा. आणि हे आपलं घर आहे केळकर आजोबांचं. सो हे यांनी आपल्याला दिलं होतं. त्यांनी खूप आपली केअर सुद्धा केली. त्यांना खूप त्रास दिला आम्ही शूटिंगच्या दरम्यान, पण ते तरी सुद्धा ते काही न बोलता आम्हाला नेहमी सपोर्टिव्ह राहिले आणि सगळ्या गोष्टी करत राहिलो. आता आम्ही आधी मागून जाऊन येऊया आपण. हो, कारण का मागे सुद्धा आपण काही गोष्टी शूट केल्यात. तो म्हणजे आता कोकण आलं की वाडी आली, आणि वाडी आली म्हणजे आपण एक छोटीशी एक चिटिंग केली होती, की म्हणजे अशी की जे आपले वाघ सरांचा जो सीन आहे, जे वाघ सर टॉयलेटमध्ये बसलेले असतात आणि सिद्धेश त्यांना कन्व्हिन्स करायला आलेला असतो की सर आम्हाला इंग्लिश शिकवा. तर ते आता वाडी पावसामुळे जरा अस्ताव्यस्त झाली आहे, पण तेव्हा खूप सुंदर होती. पावसामध्ये हा सीन होतो. तर वाघ सर ज्या टॉयलेटमध्ये असतात तो हे टॉयलेट, इथे वाघ सर टॉयलेटमध्ये असतात आणि सिद्धेश इथे कन्व्हिन्स करत असतो त्यांना. सो ही आहे ती लोकेशन मागची. तुम्हाला आता वाडीमध्ये झाल्याच्या नंतर मला सिद्धेशने आठवण केली होती, म्हणजे आपल्या मंथनने, की जेव्हा इथे शूट चालू होतं ना तेव्हा आपली ती तिघ जण इकडे तिकडे फिरत असायची, वाडी बघत असायची, मागे काय आहे ते बघत असायची. तर शूटच्या वेळेला म्हणजे 1 वर्षाआधी त्यांनी इथं पोपळीवरती नाव लिहून ठेवलं होतं, AM 99 म्हणजे एप्रिल मे 99 आणि KPS कृष्णा प्रसाद सिद्धेश, या तिघांची नावं अजूनही इथं आहेत. सो त्यांना मी आता पाठवेन पण व्हॉट्सअपला, आणि ही ती नावं त्यांनी लिहून ठेवली होती. मला तिने आठवण केली होती की जेव्हा तिथे जाशील तेव्हा ती बघ आहेत का अजून. सो आहेत त्यांची नावं, कारण का एप्रिल मे 99 पुसला जाणारच नाही, कारण का आता दुसरा आठवडा सक्सेसफुल चालू आहे. आता तुम्ही बाहेरचा भाग बघितला, आता आतमध्ये या, कारण का इथेच आपण सगळं आपले जे थाल्या लागायच्या आपण इथे केलं होतं, टेबल तयार केला होता. इथे सीन लागले होता आपला की इथून थाल्या रेडी होऊन जातात खानावळीतून प्रसादच्या बाहेर द्यायला. सो हा तो एरिया. इथून आतमध्ये आल्याच्या नंतर ही जागा तुम्हाला आठवत असेल की मागूनच कॅमेरा लागला होता आणि पुढून सुद्धा कॅमेरा लागला होता. शेवटला जेव्हा हे पाळण्यावरती बसून फिल्म बघत असतात रात्री आणि इकडून राजन काका सुद्धा येतात. सो हा सीन या पाळण्यावरती झाला होता. या हॉलचं खूप सारा भाग आहे. आणि पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की इथे आपला काउंटर होता. ओके, इथे आपला काउंटर होता जिथे आपण शूट केलं होतं. हा तो काउंटर इथे ठेवला होता आणि टेबल्स इथे लागले होते, जेवायला लोक इथे बसायची. आणि इकडे आल्याच्या नंतर हा इथूनच असा कॅमेरा लागला होता की हे तिघ जण धावत धावत येतात आणि या पायऱ्यांवरती बसतात आणि इथे त्यांना आयडिया सुचते आणि तिकडून मग येतात ती सगळ्या. इथे तो सीन झाला होता आणि खूप भारी सीन होता तो, की काय उलट्या, ताप आणि हागवट. सो हे इथं झालं होतं. सो हे असं आहे. आणि हा फ्रंट आपला भाग जो सगळा इथून दिसतो आणि हे आपण डेव्हलप केलं होतं सगळं इथे. खूप इम्पॉर्टंट घर होतं, कारण का आपली तिन्ही घरं खूप इम्पॉर्टंट होती. तिन्ही म्हटलं 4ही घरं, जायचं सुद्धा काउंट केलं पाहिजे त्याच्यात. सो हे आहे प्रसादचं घर. आणि तिथूनच आता आपण पुढे आलोय, ते म्हणजे काहीच अंतरावरती असलेल्या जे आपण फिल्ममध्ये आपलं गावचं गावदेवी मंदिर दाखवलंय, ते म्हणजे हे मंदिर जे श्रीवर्धन मधलं लक्ष्मी नारायण मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथे आपण तो जो सीन केलाय, म्हणजे जो टायटॅनिक पडद्यावरती दाखवला जातो ना, तो पडदा इथे लावलेला असतो आणि इथे सगळी आपली गावकरी मंडळी बसलेली असतात आणि तो फिल्म बघत असतात. तो हा सीन पूर्ण इथे शूट केलाय.
जो फिल्म बघण्याचा सीन आहे, टायटॅनिक बघण्याचा सीन, तो आपण इथे शूट केलाय. आणि तेव्हा इथे पेवर ब्लॉक्स नव्हते, पण आता हे पेवर ब्लॉक बसवलेत त्यांनी, कारण का इथे खूप चिखल वगैरे होतं ना त्यामुळे. पण आपल्या फिल्मचा टायटॅनिकचा बघण्याचा सीन हा या इथे झाला शूट. कारण का हे जे मंदिर आहे ना, हे मंदिर श्रीवर्धनमधलं एवढं असं जुनं आणि जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलं मंदिर हे एकच आहे. कारण का बाकी सगळी मंदिरं आहेत ती आता थोडी थोडी डेव्हलप होत चालली आहेत. त्यांना थोडं जरा कॉन्क्रीट करण्यात आहे. आता हे कसं आहे की हे काही काही मातीचे बांधकाम आहेत, त्याच्यामध्ये कौलं वापरली आहेत. आता कौलाचं बांधकाम खूप कमी राहिलं आहे, स्लॅब्स आहेत किंवा पत्रे आलेत, त्याच्यामुळे जरा वेगळं दिसतं मंदिराचं लुक. पण हा अजूनही कोकणी पद्धती तसाच्या तसा लुक आहे, म्हणून आपण इथं शूट केलं होतं. सो हा आपला पूर्ण टायटॅनिकचा एक आठवण म्हणून नेहमी सेव्ह राहील. टायटॅनिक सोबतच आपण इथे आपला संगीत खुर्चीचा सुद्धा खेळ खेळला होता. जो संगीत खुर्ची इथे खेळली जाते आणि मग न कळत कृष्णा जाणून बुजून जाईला जिंकून देतो, कारण का त्याला सॉरी बोलायचं असतं. तो पूर्ण सीन झाला इथे. ते संगीत खुर्ची इथे खेळतात, गावातली मंडळी इथे जमतात, कारण का गावातली पूजा सुद्धा इथेच असते. त्याच्यामुळे हे गावचं मंदिर आपण दाखवलं होतं. पण काय केलं की आपण आहे ना जे ताकुंबा गाणं शूट केलंय, आता आपण आलोय सुदर्शन वेशवीकर यांच्या वाडीमध्ये. आणि हा एक्सपिरियन्स का तुम्हाला मी सांगतोय, कारण का आपले पहिले 3 दिवसाचेच हे होतं की गाणं शूट करायचंय. त्याच्यामुळे ताकुंबासाठी मुलांनी खूप मेहनत घेतली होती. पण आपली गावातली लोक किती प्रेमळ आहेत आणि किती सपोर्टिव्ह आहेत ह्याचं एक उदाहरण म्हणजे आजोबा. कारण का ताकुंबा आपण इथे शूट करू असं काही डोक्यात नव्हतं. हे आपल्याला भेटले अचानक. आजोबा या ना. नमस्कार. नमस्कार. वेशवीकर आजोबा आपल्याला अचानक भेटले आणि त्यांनी सांगितलं की अशी माझी वाडी आहे, तर तुम्ही येऊन फक्त बघा. आणि रोहन दादा आला व्हिजिटला इथे, त्यांनी बघितलं आणि त्याला ती आवडली आणि आपण इथे ताकुंबा शूट केलं. कुठे शूट केलं, कारण का ही वाडी बघा ना, एवढी सुंदर वाडी होती की त्याचे ते पाणवटे, म्हणजे आपण त्याला इकडे दांडे म्हणतो, तर ते इथे एवढे सुंदर आहेत की आपण तो जो सिक्वेन्स आहे ताकुंबाचा तो इथे केला. हे जे दिसतंय ना हे पाणवटे, यातूनच आपण हे पाणवटे चालू ठेवले होते तेव्हा, आणि हे चालू ठेवलेले असताना इथूनच आपण ते शूट केलं. हे इथून सर्व या दांड्यातून पाणी वाहत होतं आणि मुलं सगळी उभी होती आणि आपल्या गावातली सुद्धा मुलं होती. त्याच्यामुळे गरमी एवढी होती, पण न थकता त्यांनी इथं केलं. जो तुम्हाला पूर्ण इथून वरून जो टॉप अँगलने व्ह्यू दिसतो ना, तो जो पाणवट्यातून चालण्याचा तो इथूनच आहे. म्हणजे असे पाय मारत जे चालत असतात मुलं, तो टोटली इथे सीन झालाय. आणि ताकुंबाचा सगळ्यात महत्वाचा भाग पण मी म्हणू शकतो इथं शूट झालाय. तो मला सांगा ना आजोबा, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता शूटचा? एवढं अप्रतिम शूटिंग झाली आणि आतापर्यंत श्रीवर्धनमध्ये अशी शूटिंग झालेली नव्हती केव्हा, आणि आम्ही पण पाहिली नव्हती. आणि त्याच्यामध्ये मुलांनी चांगले डान्स केले, मुलंही छान आहेत. डायरेक्टर म्हणजे अप्रतिम, 1 नंबरचे डायरेक्टर आहेत रोहन. हा, आणि त्याच्यामध्ये मलाही चान्स दिला असा की माझ्या बागेमध्ये वाडीमध्ये मी त्यांना रोहनला सांगितलं होतं की दादा माझ्याकडे पण शूट करा, चांगली वाडी आहे. आवडल्यानंतर खूप छान आवडलं, मजा आली आणि सगळ्यांना खूप आवडलं. बाहेरची लोक सुद्धा आली होती, गावातली लोक, की कशी शूटिंग चालते वेशवीकरांच्या वाडीमध्ये बघायला आलेली खूप जण. हा, तर आपला एप्रिल मे 99 हा सिनेमा या जुन्या एप्रिल मेच्या सुट्ट्यांचा आहे, मित्रांच्या मैत्रीचा आहे, नात्यांचा आहे. तर मला सांगा ना, तुमचा एप्रिल मे ची सुट्टी तुमच्या लहानपणीची कशी होती? तुम्ही काय करायचं? हो, अगदी असंच. गोट्या खेळायचो, गाणी गायचो, लगोरी खेळायचो, विटी दांडू खेळायचो. आणि हे पण हे तर असंच असायचंच त्यावेळेला. आता हे काय आम्ही त्यावेळेला नंतर सिमेंटचं केलंय, पण पूर्वी कसं मातीमध्येच असायचं, बांध असायचे, याला बांध म्हणतो आपण. खूप मजा यायची आणि पिक्चर खूप सुंदर आहे, खूप आवडला, अगदी खरोखर अप्रतिम. तेच आपण श्रीवर्धनचं सगळं निसर्ग दाखवायचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये. आणि रोहनदाची ती कन्सेप्ट आहे आणि खूप साऱ्या गोष्टी कुणालाही रिलेट होतील अशा त्याच्यामध्ये आहेत. कारण का त्याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही, लहान मुलांपासून तुमच्या एज पर्यंत सगळ्यांना सिनेमात असं कुठेतरी वाटेल की हे मी केलंय, यातलं मी काहीतरी केलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीवर्धनकरांची आम्हाला खूप हेल्प झाली होती. त्याच्यामध्ये आपले आजोबा सुद्धा आहेत की जे स्वतःहून आपल्याला त्यांची वाडी दाखवायला त्यांनी सांगितलं आणि शूट मधून रोहनदानी वाडी बघितली आणि त्याला ती आवडली आणि इथे आपलं ताकुंबा शूट झालं. सो हा आमच्यासाठी खूप एक चांगला लोकेशन पण ठरला आणि तुमचं सपोर्ट पण होतं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. हो.
आता आपण आलोय आपल्या कुमार काकांच्या घरी, कुमार बाक्कर. हे कोण आहेत मी तुम्हाला नंतर सांगतोच, ते जेव्हा येतील आपल्याला भेटायला तेव्हा. पण मी आधी तुम्हाला दाखवतो आपण काय काय केलंय इथे, कारण का ही त्यांची सुंदर नर्सरी आहे आणि इथेच आपण आपला खूप सुंदर गोड असा निरागस असा सीन शूट केला होता. ते म्हणजे आपल्या भटीण काकूचं. हे बघा, इथे भटीण काकू बाळाला मालिश करते, हा सीन आपण इथे शूट केला होता, जे आपल्या ताकुंबा गाण्यात सुद्धा आहे, आपल्या फिल्म मध्ये सुद्धा आहे. आणि मग कृष्णा येतो, तो लंगोट दाखवतो, तो सीन इथे शूट केला होता. हे सगळं हा तिथला आजूबाजूचा परिसर आहे. एक महत्वाचं म्हणजे काय की हा झाड आपण आता विसरलो दाखवायला तुम्हाला, की ह्याच झाडाजवळून ते असे तिघं पण टोकावून बघतात आणि भटीण काकू तिथे मॉलिश करत असते. त्यामुळे हा झाड पण आपल्या आठवणीतलाच आहे. हे तिघं दिसलेत त्या झाडाजिथून. सो हा तो सीन इथे पूर्ण शूट केला होता आपण. चला आपण आता एका अशा ठिकाणी जाऊया जिथे खूप महत्वाची गोष्ट घडली आहे आणि जी मला पण करायला मजा आली होती. सो या. आणि जी मी महत्वाची गोष्ट बोलत होतो ती म्हणजे ही विहीर. जेव्हा जाईला आणि आपल्या सिद्धेशला या विहिरीत ड्रम बांधून ढकललं जातं, ते दोघं सगळेजण इथं पोहत असतात, तो पोहण्याचा पूर्ण सीन इथे शूट झालाय. आणि हीच ती वाडी जिथून कासव तिचं जे असतं तिच्याशी गप्पा मारत असतो, तो इथेच बसून मारत असतो. हे बघा, या इथे बसून तो मारत असतो, इथे ती दाखवलेली आहे. आणि त्याचा आवाज देण्याचा जो सीन असतो ना कासवणीला त्या, तो इथूनच पूर्ण होतो. आणि जाई सुद्धा नारळ येऊन ह्याच विहिरीत टाकते. जाईला तो नारळ जेव्हा काढून देतो, नारळ सुद्धा अजून आम्ही पण जपून ठेवलेला आहे कुमार काकांनी, 1 वर्षाचा एवढा. हे बघा, हा नारळ कृष्णाने दिला होता आणि तो 1 वर्षात एवढा झालाय. आणि आमचे हे कुमार काका, या ना कुमार काका. नमस्कार. कुमार काकांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट होता या सगळ्या जर्नीमध्ये, कारण का आम्ही लोकेशनसाठी 3-4 वेळा इथे आलो होतो आणि लोकेशन आवडली होती, त्याच्यावरती आमची टीम काम करत होती आणि इथे सगळं महत्त्वाचे सीन शूट होणार पण होते. पण सीन शूट होताना मी कुमार काकांचं आत्ता पण नाव घेतो आणि आम्ही ब्लॉग आधीचा बनवला त्याच्यामध्ये सुद्धा आठवण काढली होती. त्याचं रिझन एकच की शूटच्या वेळेसच त्यांची आई आजारी होती आणि आपण या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या होत्या. आणि आपलं जेव्हा शूट इथे होतं त्याच्या आदल्या दिवशीच आई ऑफ झाल्या. त्याच्यामुळे त्या दिवशी जेव्हा आम्हाला कळलं की त्या वारल्या आणि आम्हाला तो दुःखाचं डोंगर यांच्यावर जेवढं होतं तेवढं आम्हाला पण वाटलं, कारण का आमचं येणं जाणं होतं. पण कुमार काकांनी बेधडक सांगितलं होतं, आम्ही इथे शूट करणारच नव्हतो, पण तरी सुद्धा एवढ्या दिवस आम्ही इथे बघत होतो, लोकेशन ही निवडली होती, पण आता दुसरी लोकेशन ऐनवेळी शोधणार कुठे ही गोष्ट त्यांना लक्षात आली होती आणि त्यांनीच ती सांगितली होती की तुम्ही इथे शूट करा म्हणून. आणि आपल्याला त्यांनी आई वारलेली असताना सुद्धा 2-3 दिवसांनी इथे शूट करायची परमिशन दिली. त्यासाठी कुमार काका तुमचे खरंच खूप थँक्यू. पेक्षा आई आजारी असताना तुम्ही जे टीम काम करत होते त्यावेळी मी रोहन दादाला सांगितलं की तुम्ही शूटिंग करा पण अजिबात आवाज वगैरे करू नका. त्यावेळी आई आजारी होती. बरोबर. आणि विशेष एवढं की तुमचं की अजिबात इथे शूटिंग चाललंय असं जाणवलं पण नाही. हे तुमच्या टीमचं हे आहे. हो नाही, शूटिंगच्या वेळी केवढा आवाज असतो, गोंधळ असतो, 100-125 लोक फिरत असतात. बरोबर. पण त्यावेळी एकदम अजिबात आवाज. हो नाही, ते आमच्या क्रूनी पण ती जबाबदारी घेतली होती, कारण का रोहन दादाची आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की आवाज झाला नाही पाहिजे, अजिबात आवाज नव्हता. कारण का तुम्ही परमिशन दिली हीच मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. पण मला सांगा ना, आता तुम्ही ट्रेलर वगैरे बघितलाय, कारण का आता आपल्याकडे इथे जवळ थिएटर नाही म्हणून भरपूर जणांना आता मूवी बघता आलेलं नाहीये अजून, पण बघतील ते. पण ट्रेलर वगैरे तुम्ही बघितलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय आपलं श्रीवर्धन म्हणजे आता असं जाणवत पण नाही की हे आपलं श्रीवर्धन आहे. एवढं वेगळ्या प्रकारचं आहे आणि जे आहे वादळापूर्वी होतं ते वेगळं, आता पण जवळजवळ ते मॅच झालेलं आहे. बरोबर. आणि कॅमेरामध्ये एवढे स्पष्ट आहे की आम्ही सुद्धा आमची विहीर बघतो तर हे बघणं आणि त्याच्यात बघणं कितीतरी फरक आहे. मी तोच आधी पण सांगितलाय तो मुद्दा जेव्हा मी आता हरिहरेश्वरला गेलेलो, की आपली विहीर अशी बघणं आणि ती मूवी मध्ये बघणं असं वेगळं वाटतं खूप. आणि आपलं निसर्ग एवढं सुंदर आहे, हे कॅमेरात चांगलं दिसतं. आणि पेक्षा आमच्या घरातले जे मंडळी मुंबई आहे, भाऊ आहे, बहिणी आहे, भावाची मुलं वगैरे, पण त्यांना ते लगेच लक्षात आलं की ही आपला इथलं सीन आहे. खूप म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. बरोबर. विशेष म्हणजे आमच्या पूर्वजांची विहीर एक कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. हो. आईची एक हे होती की बाबा आपल्या इथलं काहीतरी झालं. एक सुंदर
आता आपलं एप्रिल मे 99 हा सिनेमा एप्रिल मेच्या सुट्ट्यांवरती होता, नात्यांवरती होता. तर तुम्हाला कसं वाटलं की तुमच्या आठवणी काय आहेत एप्रिल मेच्या, की तुम्ही लहान असताना एप्रिल मे मध्ये काय करायचं त्या सुट्ट्यांमध्ये? त्यामध्ये तर आपली शेतीच होती, वाडी होती. म्हणजे ते मे महिना जवळ आला म्हणजे आपल्याला ते सुट्ट्या घालवायचे, करवंद काढायची किंवा शेतावरचं काम असायचं, वाडीमधलं कमी. पण हे तुम्ही दाखवलं तर श्रीवर्धन मधलं दाखवते सुट्टी घालत. आम्ही सुट्टी घालवताना आम्ही शेतामध्ये घालवली. सुट्टी पडली तर आम्हाला शेतातली कामं करायला लागायची, बरोबर, वाडीतली कामं करायची. म्हणजे आम्हाला सुट्टी म्हणजे अशी बाहेर कुठे घालवायला मिळायची. पण आता बघितल्यानंतर किती बारकावे आहेत की बाबा शाळेचं आहे, शाळेमधून सुटल्यानंतर कसं आहे, बरोबर, हे खूप काही म्हणजे जाणवते की बाबा ह्या आपण मिस केलं की ते आपण शेतामध्ये वळत राहिलो. हे कितीतरी भरपूर. प्रत्येकाची एप्रिल मेची सुट्टी वेगवेगळी आहे, पण सिनेमात बघताना ती सुट्टी एक वाटते. कारण का तुम्ही सिनेमा बघाल ना तुम्हाला ते रिझन कळेल. आणि सिनेमामध्ये अशी एक गोष्ट आहे, मी तुम्हाला ते आत्ता सांगणार नाही कारण का तुम्ही सिनेमा बघितलेला नाहीये त्याने अजून. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला ती गोष्ट खूप मनापासून रिलेट होईल. त्यामुळे तुम्ही सिनेमा बघा नक्की. मुंबईला जाऊन सुट्टी घालवण्यापेक्षा आपल्या गावामध्ये कितीतरी छान. नक्कीच नक्कीच नक्कीच. सो हे होते कुमार काका आणि ही होती त्यांची विहीर जिथे आपण शूट केलं. आणि ही आमची लोकेशन खूप इम्पॉर्टंट होती कारण का कृष्णाचं त्या कासवासोबत बोलणं, जाईला इथे त्याचा नारळ देतानाचा हात इथे तो सीन शूट झालाय, इथे पोहण्याचा सीन शूट झालाय. त्याच्यामुळे ही लोकेशन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. ओके, सो आपण थँक्यू सो मच काका. या लोकेशनवरती आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला परमिशन दिली शूट करायची फिल्मसाठी. ओके, चला. कुमार काकांच्या घरातून आता आपण आलोय आर्यन राऊत हायस्कूलमध्ये, जिथे आपलं मुलांचं हायस्कूल दाखवलंय, त्यांची शाळा दाखवली आहे. ते जे आमचं श्रीवर्धनचं रवींद्रनाथ राऊत माध्यमिक विद्यालय, इथे आपल्या फिल्मचं शूट झालं. इथेच आपला ताकुंबा शूट झाला. हे बघा, ही जागा तुम्हाला लक्षात असेल की पहिली ताकुंबाची स्टेप होते ती इथेच होते. सो ही ती जागा. आणि इथूनच पुढे आल्याच्या नंतर जेव्हा हे रिझल्ट घ्यायला येतात, ह्या गेटमधून येतात. हे बघा, या गेटमधून ते सायकल घेऊन येतात आणि इथून तुला शाळा दाखवायला लागतात. पण इथेच आम्ही पोचल्याच्या नंतर तिला आपला प्रसाद विचारतो, कोणाला रिझल्ट येते तेव्हा शिल्पाला, की काय शिल्पा किती टक्के मिळाले. तो सीन सुद्धा इथंच झाला. आणि ही ती शाळा, हे ते वरांडे दादा, हे ते वरांडे जिथे आपल्या वर्गाचं शूट झालं होतं. बघा, हाच वर्ग आपण घेतला होता. हीच ती खिडकी जिथून आपण शूट केलंय ते तिघांची. आणि ह्या वरांड्यातून त्यांची धावपळ होती. हे पूर्ण आमचं रानाराव हायस्कूल. हे माझं सुद्धा हायस्कूल आहे, मी पण इथेच शिकलोय. माझा पण वर्ग हा होता, 10वी ब. 8वीला असताना तो होता. आणि खूप साऱ्या आठवणी आहेत त्या शाळेत. आणि जेवढ्या आठवणी या शाळेत शिकण्याच्या आहेत तेवढ्याच आठवणी एवढ्या सुंदर प्रोजेक्ट एप्रिल मे 99च्या सुद्धा आहेत. सो 2 चांगल्या मेमरीज या शाळेशी आता जोडल्या गेल्या, त्याच्यामुळे जरा स्पेशल आहे. सो हे आमचं आर्यन राऊत हायस्कूल. आर्यन राऊत पुढे राहिलं आणि आपण त्याच्या आता मागच्या ग्राउंडवर आलोय, जिथे हाच तो रोड जिथे आपलं ताकुंबाचं गाणं सुद्धा शूट झालंय. इथूनच आपली बस पास होते, तो ट्रॅव्हल शॉट झालाय. आपले हे तिघं CD 100वर जातात, तो सुद्धा पास झालाय. मागे बघा, हा जो रोड आहे तोच हा रोड आहे जिथून ट्रॅव्हल शॉट्स आपण घेतलेत. आणि हा तो ग्राउंड आहे जिथे आपण ताकुंबाचं पूर्ण शूट केलंय. ह्याच ग्राउंडवरती आपण पूर्ण मुलांना उभी करून इथे शूट केलं होतं आपलं ताकुंबा. आणि ह्या ग्राउंडवरती त्या भर उन्हात मुलं नाचत होती कारण का ताकुंबाचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. पहिल्याच 3 दिवसात आपला ताकुंबा शूट झाला आणि पोरांनी जी धमाल केली आहे त्या गाण्यात ती आपल्या शूट झालेल्या गाण्यात सुद्धा दिसते. आणि या ग्राउंडवरती एवढ्या उन्हाविनात पोरं दमायची, पण पोरं तेवढ्याच ताकदीने नाचायची. ही एक मजा होती तेव्हाची. पण ताकुंबाचं हे शूट मजेशीर होतं आणि धमाल होतं. आता आपण फायनली कुठे आलोय माहिती आहे का, जिथे यांचं ग्राउंड आहे. म्हणजे आपल्या सिद्धेश, प्रसाद आणि आपला कृष्णा यांचं जे ग्राउंड दाखवलं ना आपण मूवीमध्ये, ते हे ग्राउंड आहे. इथेच ते सगळं आखत असतात. ग्राउंड वगैरे आखताना जेव्हा आपला प्रसाद म्हणतो, हे मला बुलेटचा आवाज येतोय रे, तर तो सीन इथे घडलाय. जाईला ते घेऊन येतात आणि मग ते सांगतात आजचा प्लॅन काय आहे, तर नाही हरिहरेश्वर जाणार आहोत. मग ते इथून हरिहरेश्वर जातात. सो हा तो ग्राउंड जिथे ती मुलं खेळत असतात, जिथे तो त्याची चड्डी गळत असते, तो मुलगा पण विचारतो की अरे ती मुलगी कोण असते रे तुमच्यासोबत. तो इथे सगळा सीन झालाय आणि मस्त फनी सीन आहे खूप तो. त्याच्यामुळे हा
हा तो ग्राउंड, हा ग्राउंड आहे जिवण्या साईडला, म्हणजे बंदर गोठण जी म्हणतात तिथेच खाली जो ग्राउंड आहे तिथे आपण त्याचं शूटिंग केलं होतं. सो हे आहे ते ग्राउंड. आणि आत्ता आपण तिथून ग्राउंडवरून आलोय आपल्या शंकराच्या मंदिरामध्ये, जे जिवनेश्वराचं मंदिर आहे, जे जिवनेश्वर विभागातच आहे. आपण इथेच आपला ताकुंबाचा काही सीन शूट केलाय, काही शॉट जे होते ते इथे शूट केलेत आपण. हे आपलं जे मंदिर आहे ते खूप जुनंच आहे आणि ह्याच लोकेशनला आपण आपला ताकुंबा शूट केला होता. काही शॉट्स इथे शूट केले होते, आतमध्ये पण दाखवतो. आता इथून आतमध्येच आपण एका ठिकाणी शूट केलंय, त्याचं नाव पोखरण, ज्याला इथे पोखरण म्हणतात. पोखरण म्हणजे पाण्याची विहीर जी देवळाच्या जवळ आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता माझ्या तर फेवरेट सगळ्याच लोकेशन आहेत, पण त्यातल्यात फेवरेटमध्ये फेवरेट लोकेशन आपण म्हणतो ना ती म्हणजे ही, की जिथे पोखरणी शूट आपण केलं होतं, जिथे डान्स, सगळेजण मुलं डान्स करतायत या विहिरीमध्ये. फक्त आता पाण्याची पातळी थोडी वाढली आहे, त्यामुळे पाणी वर आलंय आणि तेव्हा उन्हाळ्यामध्ये गेलेलं म्हणून पाणी होतं खाली आणि ह्या पायऱ्या सगळ्या रिकाम्या होत्या, म्हणून ह्या पायऱ्यांवरती सगळे उभे राहून डान्स करत होते. ही ती पोखरण आहे आणि आपला कॅमेरा वगैरे तिथे खाली लागला होता, म्हणजे पाण्याच्या खाली अजून एक पायरी आहे, तिथे रोहन दादा, अपूर्वा मॅम हे दोघं जण बसले होते आणि तिथून सगळं शूट होत होतं. इथे आपली क्रेन पण लागली होती, जिथून आपण वरून पण शूट केलंय. पण ह्या पायऱ्या तेव्हा पाणी खूप खाली होतं, म्हणजे जवळजवळ इथल्या अजून 7 ते 8 पायऱ्या दिसत होत्या खाली आणि त्याच्यावरती आपली मुलं पूर्ण गोल उभी राहिली होती. इथे जी वॉल दिसते ना समोर, त्या समोरच्या वॉलवर सुद्धा आपली मुलं उभी राहिली होती आणि तिथे सुद्धा त्यांनी स्टेप्स केल्यात. आणि ही ती पोखरण जी मला फार आवडते आधीपासून. इथे पोहायला सुद्धा आम्ही यायचोच खूप आधी, आता पावसात आता परत येणारच आहोत. पण इथे आपलं शॉट जे ताकुंबाचे झालेत ना ते खूप सुंदर दिसत आहेत आणि हे दिसायला खूप भारी दिसतंय की हे आपल्याच जवळचं लोकेशन आहे. आणि आत्ता आपण ज्या लोकेशनला आहोत तिथे ही बैलगाडी वगैरे दिसते तुम्हाला. आणि हा लोकेशन तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण का हा लोकेशन खूप इम्पॉर्टंट होता आपल्या मूवीमध्ये. की बघा इथे काही असेल की नाही मला माहीत नाही, पण हा सीन तोच आहे जिथे गोळ्याची गाडी लागलेली असते. आणि फिल्ममध्ये आपल्या KPS मध्ये म्हणजे कृष्णा सिद्धेश प्रसादमध्ये आणि क्रिकेट खेळण्याच्या वरून, म्हणजे क्रिकेट खेळून झालेले असतात ते, क्रिकेटची मॅच झालेली असते आणि इथं जेव्हा गोळा खायला येतात तेव्हा त्यांची इथे भांडणं होतात. हा सीन पूर्ण इथे शूट झाला आहे. इथेच आपलं बाकीचे सुद्धा सीन आहेत, इथून भांडणं करून जातात ते सुद्धा सीन इथेच झालं आहे. आपलं ताकुंबाचं पण हे इथे काही शॉर्ट्स शूट झालेत. इथे आपण सगळं सेटअप केलं होतं, आपल्या 8 टीमने खूप सुंदर सजवलं होतं हे सगळं घंटा वगैरे लावून आणि इथे तो पूर्ण शूट झालं होतं. त्याच्यामुळे जो KPSचा भांडणाचा सीन आहे मुलांसोबतचा तो इथे शूट झाला आहे, त्याच्यामुळे ह्याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि इथे शूट करत असताना खूप एक टास्क काय होता की इथे आम्हाला 1, 2 आणि 3 रस्ते आहेत. इकडून एक रस्ता आहे, इकडून एक रस्ता आहे आणि इकडून समोरून एक रस्ता आहे. त्याच्यामुळे इथे कुठलंही शूट करायचं म्हणजे 3ही रस्ते ब्लॉक करायला लागायचे, कारण का आपल्याला कुठली 99ला कुठली नवीन गाडी दिसता कामा नये म्हणून. पण इथे शूट करणं म्हणजे मोठा टास्क हा विषय होता. पण हा पार खूप आयकॉनिक आहे गावासाठी सुद्धा, कारण का गावाला एक खूप सुंदर लोकेशन दिसतं आणि गावाला एक शोभा देणारं एक लोकेशन आहे पार म्हणून. सो फायनली पाराची लोकेशन तुम्ही बघितलीत आणि आपलं हरिहरेश्वर पूर्ण झालंय. आपलं श्रीवर्धनच्या सगळ्या लोकेशन कंप्लीट झाल्यात. एक फक्त लायब्ररी राहिली आहे, ती फक्त आत्ता ह्या दुपारच्या टायमामध्ये बंद असते, ती आपण संध्याकाळी तिथे व्हिजिट नक्की करणार. पण श्रीवर्धनच्या सगळ्या लोकेशन आपल्या बघून झाल्यात आणि आत्ता आपण चाललोय आपलं सगळे इकडची कोस्टल एरिया करत. आपल्याला इकडून वाळवडवरून सुरुवात करायची आहे, मग कोंडवी, शेकाजी, आरावी वगैरे दिव्यागरपासून आदगावपर्यंत सगळे लोकेशन्स कव्हर करायचे आहेत. सो आता इथनं निघूया. श्रीवर्धनचं कंप्लीट झालंय, एक लायब्ररी सोडली तर. सो चला आता निघूया आपण डायरेक्टली वालवट कोंडवी. आता आपण आलोय श्रीवर्धनपासून काहीच अंतरावर असलेल्या वालवटमध्ये. तर वालवटमध्ये जे समर वेकेशनचं सॉन्ग आहे ना आपलं, त्याचे जे रस्ते दाखवले आहेत, काही दुकानं दाखवली आहेत, ते आपण इथे शूट केली होती. आता तुम्हाला लगेच मी हा लोकेशन दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो सीन आहे
म्हणजे हा शॉट आहे की इकडून सायकल चालवत, इकडून ह्या साईडून सायकल चालवत येतात तिघजण आणि जाई त्यांना इकडून कनेक्ट होते. सो ही ती फ्रेम होती समर वेकेशन सॉन्गची. आपण आत्ता आलोय वालवटचीतून थोडंच पुढं असलेल्या आरावी या गावात. आता हे काही बीचेस आहेत ना, हे हिडन बीचेस आहेत, म्हणजे इकडे जरा टुरिस्टचं येणं कमी आहे म्हणून हे लोकेशन्स आपण चूज केले होते. आता बघा ना, इथे आजूबाजूला काहीच नाहीये. ऍक्च्युली ही एंट्री आहे जी समोरून दिसते ती, पण ती पण कोणाला येणाऱ्यालाच कळेल अशी आहे. आणि आपण कुठे शूट केलं होतं तर ते आपण केलं होतं शूट इकडे. सो तिकडे जायला पण रस्ता तसाच अवघड आहे जसा आम्ही रेकीला आलो होतो जेव्हा तसाच. पण आता ती लोकेशन ऍक्च्युली तुम्हाला दाखवायची आहे की कुठली लोकेशन आहे. तर ती आरावी, हे बीचला जायचा हा इकडून रस्ता आहे, पण आपलं लोकेशन इकडे आतमध्ये आणि तुम्हाला बीच पण दाखवेनच मी. पण पहिलं इकडे जाऊया, कारण का ह्याच रस्त्यावरून आता हे जरा ना, म्हणजे खरं सांगायचं तर हे थोडं रस्ता हा कठीणच होता, पण आपण आता चालून चालून म्हणजे शूटच्या वेळेला पण ही जरा वाळू बिळू आत्ता बरी दिसते, नाहीतर तेव्हा चढायला सुद्धा जागा नव्हती खरं सांगायचं तर. आणि सगळ्यात मोठा मुद्दा असा की हा जेवढा रस्ता इथून सुंदर दिसतोय तेवढा नाही आहे, तो कठीण आहे जाम चालायला. कारण का कॅमेरा इक्विपमेंट्स, माणसं एवढी सगळी इकडून घेऊन गेली आहेत सामान उचलून, त्याच्यामुळे डिफिकल्ट होतं इकडं शूट करणं. पण जेवढं डिफिकल्ट शूट करणं होतं तेवढंच इथे तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळेल की ही जागा का निवडली असावी रोंदानी. सो या, ही जागा निवडण्याचं एकमेव रिझन होतं हे. एवढं चांगलं सुरूचं बन हे आम्हाला कुठेच भेटलं नसतं. घट्ट बन ज्याच्यामध्ये खूप सारी झाडं आहेत सुरूची, कारण का सुरूची झाडं ही वादळात गायब झाली होती, पण ही इथेच चांगल्या पद्धतीने टिकून आहेत. आणि जो आपला सीन आहे ना, हे तिघ जण बसतात, म्हणजे कुठे झाला ते आपण त्या जागेवर जाऊया. चला या. आता तुम्हाला हा लोकेशन कळला असेल कुठला आहे. तिघ जण इथं झोपलेली असतात. कावळा कधी जाईल, कावळ्याचा आज कितवा दिवस असेल, यांचं हे डिस्कशन हे सगळं इथं होतं. आणि ह्याच सुरूच्या बनातून त्यांना वाकसर जाताना दिसतात. सो हा टोटली सीन झाला इथे शूट. आणि हीच ती त्यांची जागा जिथे ते चिलमध्ये बसून सगळं डिस्कस करत असतात की त्या मुलीची आपल्याला सवय लागली आहे, जाई किती इम्पॉर्टंट आहे, सगळं डिस्कशन हे इथे या एवढ्या शांत जागेत होतं. आणि जागा पण खरंच तेवढी शांत आहे. आणि तुम्हाला आता कॅमेऱ्यात येत असेल की नाही माहिती नाही, शांत झाल्यावरती समुद्राचा आवाज येतो. तर आपण इथूनच जवळ समुद्र आहे. आता समुद्र एवढ्या जवळ आलोयच तरच समुद्रावर जाऊया. जे वाकसरांचं म्हणालो की वाकसर सिगरेट मारायला येतात, ते बघा ते तिथून येतात आणि तिथे उभे राहतात सिगरेट मारायला. आणि ही मुलं त्यांना आवाज देतात, ओ वाकसर, आणि वाकसर गायब. या बीच बघू. आणि जो समुद्र किनारा आरावीचा आहे तो आता इथून तुम्हाला दिसेल. हा आहे आरावीचा समुद्र किनारा. आता जरा पाऊस पडतोय ना, म्हणजे जून चालू झालाय नुकताच, त्याच्यामुळे समुद्र थोडा खवळलाय. पण हीच लोकेशन होती. इथेच आम्ही शूटच्या आधी मॉक शूट सुद्धा केलं होतं याच बीचवरती. आणि हा जरा हिडन प्लेस आहे बीचची, म्हणजे हे बीच कोणाला माहिती नाही, हिडन बीच आहे थोडा. आरावी लोकेशन बघून झालेली आहे. आणि आता अजून एक चांगली माझी फेवरेट लोकेशन ती म्हणजे कोंडविल आणि शेखाडी, तिकडे जाऊया आता. चला. आपण आता आलोय कोंडविलला, म्हणजे माझ्या फेवरेट प्लेस वरती. कारण का हा बघा, हा सरळ रोड आहे आणि त्याच्याच बाजूला आहे समुद्र. आणि इथेच आपला सीन जो शूट झाला होता तो म्हणजे कुठला, जेव्हा कृष्णा चुकून तिला म्हणतो आय एम थँक्यू, पण आय एम सॉरी बोलायचं असतं. तेव्हा ते CD100 आणि सनीवरती येत असतात तिघ जण आणि त्यांचं डिस्कशन चालू असतं. आणि सिद्धेश बोलत असतं, अरे आय एम थँक्यू नाही रे, आय एम सॉरी. पूर्ण इथे झालाय. या बाईक्स अशा दोन चालत आल्यात आणि इकडून गेल्यात. हा कोंडविलचा समुद्र किनारा आणि हा रोड. सो हे मला लोकेशन आवडण्याचं रिझनच हे आहे की रोडवर गाडी चालवता हा समुद्र किनारा बघता येतो.
आणि हा खूप सुंदर समुद्र किनारा आहे आणि इथे टुरिस्ट येतात. हा हिडन वगैरे नाही, या रोडला लागूनच आहे, पण खूप सुंदर आहे. आणि आता इथेच थोड्याच अंतरावरती आपलं शेखाडी आहे. आणि शेखाडी एक अशी लोकेशन आहे जिथे तुम्ही संध्याकाळी आलात तर तुम्हाला स्वर्ग दिसेल. पण आपल्याकडे आत्ता दुपार झाली आहे, म्हणजे वेळ आपल्याकडे थोडा कमी होता, आपल्याला सगळं शूट करायचं होतं. सो आपल्याला आदगावपर्यंत जायचं आहे, त्यामुळे आपण आता शेकाडीला जाऊया आणि तिथे कुठला सीन झाला ते मी तुमच्याजवळ तिथेच डिस्कस करतो. चला, माझ्या दुसऱ्या फेवरेट ठिकाणी आपण पोहोचलो आहे, तो म्हणजे शेखाडी. आणि फिल्ममधला अजून एक माझा जो फेवरेट सीन आहे तो म्हणजे या शेखाडीला घडलेला. तुम्हाला आठवत असेल की इथे आपण आपल्या 8 टीमनी एक सेटअप केलं होतं, जिथे एक असं छोटंसं जरा हॉटेलसारखं आपण केलं होतं. आणि हाच एप्रिल 99 मधला तो सेटअप आहे आपल्या, की इथे ते 3 जण कबूल करतात की त्यांना जाई आवडते. आणि प्रत्येकजण सांगत असतो की तुला कधी आवडते, तुला कधी आवडते. तर तो सीन इथे झाला आहे. आणि नंतर मग भांडणं करून मग इथे वगैरे ते गाड्या लावतात. ते आधीच इथे 2 सीनला तसंच दाखवलं आहे. आपण इकडे येतात, सनी आणि शिडी इथे लावतात आणि मग इथून पुढे निघून जातात. परत ते संध्याकाळी इथे जे बसतात ते इथे हा सीन आहे की ते इथे बसतात आणि मग इथे नंतर मग ते सांगतात की तुला कधी आवडली, मग तुला कधी आवडली. सो खूप फनी आणि खूप एक गोड आणि असा स्वीट इथे झाला आहे तो सीन. आणि खूप आठवणीतला सीन आहे तो. जेव्हा मी आता 3 वेळा मूवी बघितला आहे तरीसुद्धा माझं मन भरत नाही त्यातून. पण मी इथे जो सेटअप केला होता ना 8 टीमनी, त्यांचंसुद्धा कौतुक करेन की आता तुम्हाला तिथे काही दिसत नाही आहे, पण जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी खूप सुंदररित्या तिथं सेटअप केलं होतं या ठिकाणी, जिथे आता सगळेजण फोटो काढतात. हा ॲक्च्युली फेमसच ठिकाण आहे की इथे सगळेजण फोटोज काढतात, कारण की इथून पूर्ण समुद्रकिनारा दिसतो शेकाडीचा. त्याच्यामुळे हा सीन आपल्या मूवीमध्ये आपण हा पूर्ण लाईटअप केला होता आणि दोन्ही साईडून ट्रॅफिक अडवायचो आणि हा डोंगर आपण लाईटअप केला होता. आणि खूप सुंदर सीन जो आहे तो शूट झाला आहे आणि तो मूवीमध्ये आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर मूवीमध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल की किती सुंदर आहे ते. फायनली आता आलोय दिव्याघरात आणि दिव्याघरात आलो आणि आता लागले भूक मजबूत. त्याच्यामुळे आता पहिलं खाऊन घेतोय आणि मग त्याच्यानंतर पुढच्या लोकेशन्स आम्ही कव्हर करू. पुढच्या लोकेशन्स पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे पहिली पेटपूजा, नंतर मग पुढच्या लोकेशन. आणि फेवरेट खाणं जे आहे चायनीज. आणि माझ्या सकाळपासून माझ्यासोबत आहे आमचा दर्शन, बिचारा शूट करतोय पण आहे, चालू आहे आता खाणं पिणं. फेवरेट चायनीज पहिले खाऊन घेऊयात आणि मग पुढच्या लोकेशनला व्हिजिट करूयात. काय होय, आत्ता आपण आलोय फायनली आपल्या बापट सरांच्या घरी, जिथे आपण जाईचं घर दाखवलं होतं, म्हणजे जाईच्या मावशीचं घर दाखवलं होतं. सो हे आहे ते घर. तुम्हाला हे घर बघून कळेल की आपण इथे खूप साऱ्या गोष्टी शूट केल्यात. म्हणजे इथे नुकतीच जाई येते तेव्हा इथे बाकड्यावरती भटीण काकू बसलेली असते, तो सीन. त्यानंतर इकडून नारळाचा इथे टेम्पो लागलेला असतो आणि त्यातून खूप सारे नारळ खाली उतरवले जात असतात. तेव्हा ह्या साईडून जो आपण शॉट घेतला होता तो पण इथे शूट झालाय. म्हणजे मी तो का हायलाइट करतोय, कारण की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की श्रीवर्धनला श्रीवर्धन का म्हणतात. सो खूप सुंदर मूवीमध्ये ते आहे डायलॉग, तो तुम्ही नक्की बघा, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी. तो इथे झालाय आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही इथे शूट केल्या. समोर जे तुम्हाला दिसतंय वाड्यासारखं, तिथे आपण नारळी पाकची फॅक्टरी दाखवली होती, जी तुम्हाला तिथे समोर दिसते. आपण तिथे जाऊया. आणि ह्या घरामध्ये खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या जागेवरती आपण शूट केलंय छोट्या छोट्या गोष्टी. ही गल्ली पण लक्षात येईल तुम्हाला लगेच. इथेच जेव्हा ते जाईला भेटायला जातात त्याच्यानंतर ते धावत जातात, ते धावत इथून एक बाजूला ठेवलेला असतो त्याच्यावरून उड्या मारून जातात, ते सुद्धा तिथे शूट केलंय. तिकडे जाऊ आपण. पण हे आहे पहिलं ती फॅक्टरी, ओके, जिथे आपण दाखवलं होतं की इथे नारळी बाग बनतात. सो इथून मग जाईला सांगितलं जातं की तो नारळ, मोड आलेला नारळ आहे तो विहिरीत टाकू नये. मग ती इथून जाऊन तो विहिरीत टाकायला जाते. सो ही आपल्या 8 टीमनी मस्तपैकी एक नारळी पाक बनवण्याची एक अशी हे केली तयार, फॅक्टरी सारखं केलेलं आपण तयार. सो इकडून आल्याच्या नंतर ही आहे गल्ली. ही नॉर्मली गल्ली आपण छोट्या छोट्या काही गोष्टी शूट करायला वापरली आहे. इथे बाजलं ठेवलं होतं, त्याच्यावरती मिरच्या सुकत घातल्या होत्या, त्याच्यावरून ते 3 जण आले आणि वरून उडी मारून गेले.
तिथून मग नंतर हो का की आणि इथे सुद्धा ते जेव्हा हिला भेटायला येतात जाईला आणि मग ते भेटून आल्याच्या नंतर तिघं इथे बालदी ठेवलेली असते, ती बालदी घेतात आणि अंगावरती पाणी ओतून घेतात. तो सीन इथे शूट झालाय. इथूनच आपण इकडे आलो तर हे आहे बॅकयार्ड या घराचं आणि इकडूनच आपण या इथे आलो की ही वाट मला सांगायची आहे कारण का ह्याच अँगलने कॅमेरा लागला होता आणि ही वाट दिसते आणि तो कडवा आहे आपल्या जाई गाण्यातलं मन थांबते तुझ्या दारात चोरून पाहती आत आणि तिघही असे आतमध्ये बघतात. तो सीन इथे झालाय. ही वाट दिसते. इथून एक झाप घेऊन जाताना एक आपल्याला आपले आर्टिस्ट दिसतात आणि हा तो सुंदरसा बॅकयार्ड आहे जिथून आपण भटीन काकू सोबतचा या तिघांचा सुद्धा सीन इथे शूट केलाय. आतमध्ये जाऊया आपण, मी तुम्हाला दाखवतो कुठला आणि कुठे तो. इथूनच आपण आत आल्यावरती हा किचन एरिया आहे त्याच घराचा, ज्याला साईडून मागून दोन्ही साईडून एंट्री आहे. हे इथून डायरेक्ट वरांड्यातून सुद्धा एंट्री आहे आणि तो आपण सीन कुठे केला होता, जाईचा सगळ्यात इम्पॉर्टंट सीन आपण इथे केला होता. हे बघा, हा जो तुम्हाला दिसतो इथे एक टेलिफोन होतं आणि जाई जी फोनवरती फिल्म मध्ये बोलते तिच्या वडिलांची, जे तिचा आवाज दिलाय वडिलांचा आशुतोष गोवारीकर सरांनी, ती फोन सर्व इथून करते त्यांना आणि इथे कम्युनिकेशन होतं तिचं. सो ही जाईची फोन करण्याची जागा आहे. सो ही नेहमी एक चांगली प्रेम आमची होती. त्यानंतर ही इथे एक रूम आहे छोटीशी, ओके ही, आणि इथूनच आपण आल्याच्या नंतर हा एक हॉल आहे साधारण आणि ही जे तुम्हाला मागचं दिसतंय ना सगळं, ही मागची जी पडवी दिसते आपण बघितलं असेल की ते पोहायला जातात आणि भटीण काकू इथे बसलेली असते आणि ते पोहून येतात तिघजण आणि जाई आंघोळीला गेलेली असते आणि हे तिघजण इकडून येतात आणि मग ते कम्युनिकेशन होतं जाईला की तो म्हणतो तू तुझ्या पोटाला हात लावलास, तर ते क्लिअर करण्यासाठी ते इथे येतात. तर ते सर्व इथे शूट झालंय. भटीण काकू इथे बसलेली असते आणि मग ते इथून परत निघून जातात. सो तो झालेला आहे सीन इथे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे खूप सुंदर सीन शूट झालाय ज्याच्यामध्ये जेवल्याच्या नंतर सगळे गप्पा मारत बसलेले असतात इथे बाहेर. इथेच पॅप्सी खातात सगळेजण एकत्र येऊन. हो इथे. सो पॅप्सी खातात, त्याच्यानंतर भूताच्या गोष्टी सांगतात एकमेकांना, त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगतात आणि हे सगळं होत असताना भटीण काकू इकडे बसलेली असते आणि ही सगळी मंडळी इथे खाली बसलेली असतात. पण जाई इथे बसलेली असते आणि तुम्हाला हा लक्षात असेल अँगल इथून असा, आणि जाई इथे पॅप्सिकात बसलेली असते आणि हा पूर्ण सीन इथे होतो. सो हा बाहेरचा भाग आहे. आणि एक अजून इम्पॉर्टंट सीन जो आहे वरती तो मी आता तुम्हाला दाखवतो. चला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक सीन जो खूप गोड आहे ऍक्च्युली सीन, की जाई त्या तिघांना सरप्राईज देण्यासाठी वर बोलवते आणि त्यांना इकडे जायला सांगते आणि ती इथे या कॉर्नर वरती लपते. तो सीन आपण रात्रीचा शूट केलाय कारण का तो रात्रीचाच आहे आणि ते तिघजण इथे येतात आणि ती तिकडून लाईट लावते आणि लाईट लावल्यावरती तिने इथं तोरण लावलेलं असतं आणि भटीण काकूचे खूप सुंदर सुंदर फोटोज इथे तिने लावलेले असतात आणि ते बघून ते तिघही खूप भावुक होतात. हा एक खूप गोड सीन होता जो इथे शूट झाला, या जागेवर शूट झाला आणि आर्ट डिपार्टमेंटनी इथे पण त्यांची चकाचौंध केलेली आणि ते खूप दिसायला खूप सुंदर दिसत होतं. सो ही आहे ती जागा. ह्या खोलीतला एक इम्पॉर्टंट सीन आहे. जेव्हा जाई आजारी पडते तेव्हा ती या खोलीमध्ये असते आणि तो जो तिच्या मावशी सोबतचा, पुष्पा मावशी सोबतचा जो संवाद आहे तो इथला आहे. इथे झोपलेली असते ती आणि ते तिघ जण ह्याच खिडकीत ना बाहेरून बघत असतात तिला. सो ही खोली त्यासाठी ठेवली होती आणि इथूनच लगेच हे कनेक्टिंग किचन आहे. हे बघा, आणि हे एवढं सुंदर किचन आहे. आणि आपल्यासोबत आता आहेत बापट सर. बापट सरांची ओळख म्हणजे हे जे घर तुम्हाला दिसतंय खूप सुंदर असं, हे बापट सरांचं आहे. आणि बापट सर मी जिथे शिकलोय म्हणजे माझं गोखले कॉलेज, त्या गोखले कॉलेजला सर प्रिन्सिपल सुद्धा होते. पण तेव्हा मी नव्हतो, मी त्यांच्या नंतर आलो. ते तिथून तेव्हा रिटायर झाले होते. सो हे सुंदर घर आहे बापट सरांचं आणि ह्या सुंदर घरात आम्ही शूट केलं. सो आणि या बघा या आजी पण यांचं, हे दोघं इथे राहतात आणि ह्या घरामध्ये शूट करत असताना खूप साऱ्या ठिकाणी आम्ही शूट केलं, खूप साऱ्या गोष्टी आम्ही बदलल्या, खूप साऱ्या गोष्टी यांना खूप त्रास दिला आम्ही तेव्हा.
की ह्या गोष्टी आम्ही बदलू का, ह्या गोष्टी आम्ही काढू का, ह्या गोष्टी आम्ही चेंज करू का, या सगळ्या गोष्टी करत असताना ते एकदाही आम्हाला नाही म्हणाले नाही आणि ते करून दिलं. आणि जे आता तुम्हाला फिल्ममध्ये सगळं दिसतंय सुंदर सुंदर, त्याच्या मागे या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता शूटच्या वेळेस? एवढी जण घरामध्ये वावरत होती आणि शूट करत होती. 70च्या आसपास माणसं इथे नक्कीच नक्कीच. पण त्यांना इथे कुठेही इथे येऊ नका, तिथे जाऊ नका असं बंधन ते कुणी घातलेलं नव्हतं. बरोबर. मीही घातलेलं नव्हतं. साधारण रात्री 3 वाजेपर्यंत इथलं शूटिंगचं काम चालायचं. त्यानंतर ही सगळी मंडळी श्रीवर्धनला जायची आणि सकाळी परत 9 वाजता इथे शूटिंगचं काम चालू व्हायचं. 8:30 ते घ्यायचं आणि 9ला काम चालू व्हायचं. त्यानंतर अनेक सीन असे या अंगण्यामध्ये इथे या परिसरामध्ये जी काही फळं होतात त्यातलं एक फणसाचं फळ इथे त्याच्याबरोबर त्यांनी दिलं रिक्षात ठेवलं. बरोबर. जेव्हा जायला निघते तेव्हा ते तिला फणस आणून देतात. बरोबर. जो अंगण्यामध्ये आपण सीन घेतला होता. त्यानंतर दुसरा जो फणस होता तो इथे लोकांनी फोडून त्याचा आस्वाद घेतला. फणसाचं फळ असतं कसं, पण इथली काही मंडळी मुंबईची होती. बरोबर. जायचं तर नेमकं मला ठिकाण ती पुण्याची आपण दाखवली होती, पुण्याला जाते ती. आणि हे सगळं शूट करत असताना या सगळ्या आपण एप्रिल मे 99 म्हणजे 99चा काळ होता आणि एप्रिल मेच्या त्या सुट्ट्या होत्या. सो तुमच्या पण अशा काही सुट्ट्या असतील ना की एप्रिल मेचं तुमचं बालपण कुठे गेलं आणि एप्रिल मे मध्ये तुम्ही काय करायचं सुट्ट्यांमध्ये? एप्रिल मेला जेव्हा सुट्टी लागायची तेव्हा मी माझ्या बहिणीकडे जायचो. अच्छा. एक 8-15 दिवस तिथे राहायचो. दुसरी तिथेही राहायचो आणि असं करून मी घरी यायचो. आणि घरी आल्यानंतर मग इथं शाळा कॉलेज वगैरे हे सगळं पुढचं सीन सुरू व्हायचं की आपल्याला काय करायचं नक्की. आणि आपल्या पण सिनेमामध्ये आपण काय की आपला सिनेमा एवढा सुंदर बनलाय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्यात ना की हा सिनेमा बघताना कुणालाही असं वाटत नाही की हा माझा सिनेमा नाहीये किंवा ही गोष्ट मी एक्सपिरियन्स केलेली नाहीये. ती आपल्या सिनेमाची खासियत आहे की सगळ्या वयोगटातले कोणीही, आजी आजोबा असतील, तरुण मुलं असतील, लहान मुलं असतील, सगळेजण तो मूवी एन्जॉय करतात बघताना, त्याची गाणी एन्जॉय करतात. तर तो त्याच्यामधला एक दुवा तोच आहे की एप्रिल मे ची सुट्टी ही प्रत्येकाने एन्जॉय केलेली आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक जण रिलेट करतं ती गोष्ट. कनेक्टेड आहे. त्यामुळे ते एक आहे. आता अजून सरांनी मूवी पाहिलेला नाहीये कारण का जसं मी मगाशी पण म्हणालो आपल्या इथे जवळ थिएटर म्हणजे महाड आहे आणि ते खूप लांब आहे इथून. तर त्याच्यामुळे ते नक्कीच बघणार आहेत सिनेमा. पण त्यांनी ट्रेलर आणि पेपरात बातमी वगैरे आलेल्या त्या सगळ्या वाचल्यात आणि इथे झालेल्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी जगल्यात. काय काय आहे ते त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर एक्सपिरियन्स होता इथला. आणि जे तुम्ही आम्हाला इथे शूट करून दिलं त्याबद्दल सुद्धा थँक्यू. आणि आता ही आपलं जायचं आपण घर इथे बघितलंय आणि आता आपण नेक्स्ट लोकेशनला जातोय. नेक्स्ट लोकेशनला आपण भेटूया आता. चला येऊ मग. धन्यवाद. काही गोष्टी किती स्पेशल असतात. आता तुम्हाला घर दाखवलंच मी, पण जाता जाता ही बाहेरची एक मस्त गोष्ट तुम्हाला सांगून आपण पुढच्या लोकेशनला निघूया. इथे जवळ विहीर आहे. विहिरीचं पाणी इथं हौदात येतं. हौदात पण पोहता येतं आणि त्याच्याच बाजूला इथे एक नैसर्गिक त्यांनी घरगुती बनवलेला बंब आहे ज्याच्यामध्ये इकडून चूल आपण पेटवली, नॉर्मल जशी पेटवतो तशी पेटवली जाते. आणि आपण आता इलेक्ट्रिक गिझरची आपल्याला सवय लागली, पण हे नॅचरल गिझर आहे ज्याच्यामध्ये पाणी नेहमी तुम्हाला गरम भेटतं. सो ह्या अशा कोकणातल्या बारीक सारीक गोष्टी असल्या पण त्या दिसायला सुंदर जेवढ्या दिसतात तेवढ्याच त्या एक्सपिरियन्स करायला देखील सुंदर असतात. त्यामुळे हे एवढं सुंदर निसर्गात शूट करताना आमचं एप्रिल मे पण एवढा असा भरून गेलाय ना की त्याला वेगळीच गोष्ट आहे. पण आता चला आपण आता पुढच्या लोकेशनला निघूया कारण का सूर्य मावळायला आलाय आणि त्या लोकेशनला तेव्हाच जायला मजा आहे. चला. ते फायनली एक सुंदर लोकेशन जे आहे आदगावचा समुद्र किनारा. आणि हे तुम्हाला साई गाण्यातलं लक्षात आलं असेल. 3 जण जे इथं उभे असतात, साई गाण्यातला एक शॉट जो आहे सुंदर शॉट तो ह्या झाडावरती शूट झालाय. हीच ती लोकेशन. आणि 3 जण इथं असे उभे असतात आणि साईची आपली जी नॉर्मल स्टेप आहे पण ती दिसायला एवढी भारी दिसते, ती स्टेप इथं झाली आहे. सो हा आहे आदगावचा आपला समुद्र किनारा. आणि इथे झालेलं दुसरं एक महत्वाचा सीन तो तिथे पुढे झालाय, तो आपण तिथे जाऊया. या. आणि जो मी
तुम्हाला महत्त्वाचा सीन म्हणालो तो झाला इथे. म्हणजे हे सगळे समुद्र किनाऱ्यावरती आलेले असतात बसायला आणि मजा करायला, एन्जॉय करायला. जाई पहिल्यांदा आलेली असते बीचवरती. सो ते सगळे खेळत असतात आणि कृष्णा थोडा अपसेट असतो आणि तो इथे फटीण काकूच्या बाजूला बसलेला असतो. आणि फटीण काकू समुद्रातल्या होड्यांकडे बघत त्याला मैत्रीची डेफिनेशन समजवते, ती हीच जागा. आणि आपलं हे शेवटचं डेस्टिनेशन नाही आहे, अजून आपल्याला अजून 2 ते 3 ठिकाणं व्हिजिट करायची आहेत. पण एकदम परफेक्ट 5:45च्या टाईमला आपण इथे आलोय आणि खूप सुंदर लाटांचा आवाज आणि तो सीन पण ताकद याच समुद्र किनाऱ्याने दिली. कारण का एवढं सुंदर वातावरण आणि एवढी शांतता. काय दर्शन, दिवसभर मग कसं वाटतंय आता? एक नंबर. शेवटचा स्पॉट पण चांगला, शांततेत आहे, असं काय जगदग वाटत नाही झालं रे की. हा, आणि एका दिवसात आपण मूवीच्या लोकेशन्स कव्हर केल्यात. काय म्हणणं आहे? चला निघूया. जो तुम्ही हा अँगल आता बघितलात, हा सेम अँगल आपला वापरला होता समर हॉलिडे जो सॉन्ग आहे त्याच्या ओपनिंगला. ह्याच दुकानातून हे काका रेडिओ इथे काहीतरी करत असतात आणि हे इकडून सायकल चालवत येत असतात. सो ही लोकेशन आहे वाळवट मधली. जाता जाता हे बघा, हे सगळं सेम फ्रेम लावली आहे आम्ही आणि ह्याच लोकेशन वरती ते गाणं शूट झालेलं. आता आपण आलोय वाचनालयामध्ये. इथे एक सीन, आपलं म्हणजे सीन नाही, शॉर्ट शूट झालाय, तेव्हा आपण दाखवतो तुम्हाला कुठे झालंय. या लवकर. हे आपलं श्रीवर्धनचं वाचनालय खूप वर्ष जुनं आहे. किती वर्ष झाली ही इमारत तशीच आहे अजून, पण ती चांगली सुद्धा आहे की जुनी गोष्ट आपल्याला अजूनही दिसते. आणि आपण आता इथे आलोय, इथे ॲक्च्युली आपल्या एप्रिल मे 99 मधलं जे जाई गाणं आहे त्या जाई गाण्याचं एक चंक होता छोटासा, जे शॉर्ट्स होते तिघांसोबतचे, KPS सोबतचे, ते आपण इथे शूट केले ह्या आपल्या ठिकाणी. कारण का इथे हे सगळे जेवढे तुम्हाला कबड दिसतात ना ते आपण आर्ट टीमने आपल्या एक सेट केले होते. आणि आपण ही लायब्ररी जी आहे तिला आर्ट वाईज चांगलं सजवलं होतं आणि ते दिसायला खूप चांगलं दिसत होतं. सो इथे झालं होतं आपल्या जाई गाण्याचं म्युझिकचं जे काय जाई गाणं आहे ना, जाई गाणं इथे शॉर्ट तयारी झालं होतं. आत्ता संदीपदा आपल्यासोबत आहे. शूटला संदीपदाची खूप हेल्प झाली होती आपल्याला. कारण का आपण हे सगळे कबर्ड्स, जे जुने कबर्ड्स आहेत तिथले बुक्स सगळे काढले होते, मग ते सेट केले होते, मग परत बुक्स लावले होते. आता बुक्स जुनी आहेत त्याच्यामुळे ती लगेच फाटतात, पण ते आपण खूप केअर करून केलं पण होतं. सो शूटचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता? काय वाटलं? आपलं वाचनालय दिसलं गावातलं? अतिशय सुंदर झाला व्हिडिओ शूटिंग झालं. इथं जे व्यवस्था करायची होती त्या चांगल्या पद्धतीने आपण ते पाहताय. बरोबर. आणि आपलं ट्रेलर वगैरे बघितलं? हो, पाहिलं. कसं वाटलं? कसं वाटलं? कसं वाटलं? अजून पाहिलं नाही मी. सुरुवाती मी तो कार्यक्रम म्हणजे पिक्चरचा हे बघतोय मी आता. कधी ट्रेलर ठीक आहे. कारण का मूवी भरपूर जणांनी आपल्याकडचे अजून पाहिला नाही, कारण का महाडला जावं लागतं म्हणून, जसं मी सांगितलंय. आता आपल्या पिक्चरचं नाव आहे एप्रिल मे 99. तर एप्रिल मे 99 म्हणजे एप्रिल मेच्या सुट्ट्या. तर एप्रिल मेच्या सुट्ट्या तुझ्या कशा होत्या? तुझा एप्रिल मे कुठे जायचा? तू एप्रिल मे मध्ये काय करायचं लहान असताना? आता लहान असताना मी जास्त खेळायचो, म्हणजे क्रिकेट किंवा दुसरे खेळ आणि फिरणं वगैरे असं. कारण का आपण जसं सांगितलंय की आणि लायब्ररीमध्ये छोटे छोटे पुस्तक वाचायचे. अच्छा, तू एप्रिल मे मध्ये लायब्ररीमध्ये? हे काहीतरी नवीन आहे. कारण का एप्रिल मे मध्ये आम्ही नुसते धिंगाणा घालायचो आणि संदीपला लायब्ररी जायचं. मला वाटतं तिथूनच तुला बहुतेक आवडलं. पण इथे आम्ही शूट केलं होतं आणि ही सुंदर लोकेशन आहे ती. आणि ही गावातली अशी एक लोकेशन आहे ना जी जुनी सुद्धा आहे, इमारत पण खूप जुनी आहे आणि ती तशीच्या तशी अजूनही चालते. तुम्ही या वाचनालयात येऊ शकता, पुस्तकं वाचू शकता. अजून लायब्ररी सगळ्यांसाठी ओपन. सो असं होतं. थँक्यू सो मच. चला, आता आपण एका अशा विहिरीजवळ आलोय जी मूवी चालू झाल्या झाल्या पहिल्यांदाच आपल्याला दिसते. ती म्हणजे पहिला सीन. ही बघा विहीर, ती आहे शेट्ट्यांची विहीर. ज्या पायऱ्या दिसत आहेत, पाण्याची लेवल आता वरती आले, तेव्हा थोडी कमी होती. तेव्हा आपले कृष्णा आणि प्रसाद हे पायऱ्यांवरती बसलेले असतात आणि गप्पी मासे पकडत असतात आणि वरून सिद्धेश दगड मारत असतो. कावळ्याला दगड मार, इकडे खाना दगड मार. आणि ते करता करता जेव्हा हे जातात तेव्हा सिद्धेश खाली पडतो आणि हे बघा हा पाईप पण तो तिथेच आहे. या पाईपाजवळ सिद्धेश पडतो आणि नंतर हे जेव्हा धावत बघायला येतात की सिद्धेश आपल्या सोबत नाहीये, तेव्हा त्यांना कळतं की सिद्धेश खाली आहे आणि सिद्धेश त्यांना मस्त एक जोक वरून दाखवतो आणि तो खरंच ऐकायला पण भारी वाटतो, पण तो ह्युमर आहे.
की अरे दप्तराचं वजन थोडा जास्तच झाला रे, पण ते ऐकून हसू फुटतं कारण का तोच पडतो दगडाच्या ऐवजी. सो हा सीन पूर्ण इथे शूट केला. आता ही जरा झाडी वगैरे वाढली आहे, तेव्हा नव्हती. एप्रिल मेचा आपलं एप्रिल मे होता चालू. आता हे पावसामुळे थोडी जरा घाण वाढली आहे, पण ह्या विहिरीत भरपूर पोहलोय सुद्धा. आणि रेकीला आलोय तेव्हा रोहन दादा आम्ही सगळे पोहलोय या विहिरीत. आणि त्याच्यानंतर मग हा एप्रिल आपल्या मे मध्ये हा सीन शूट झालाय, त्याच्यामध्ये सिद्धेश पण खूप वेळ पोहलाय आणि दप्तराचं वजन तेव्हा खरंच जास्त झाला होता. सो ही ती विहीर आहे. फायनली आपल्या सगळ्या लोकेशन बघून झालेल्या आहेत आणि आपला सकाळपासूनचा उद्देश तोच होता की आज आपल्या एप्रिल मे 99च्या सगळ्या मूवीच्या लोकेशन्स तुम्हाला दाखवायच्या. कारण का आपण कुठे शूट केलंय, काय केलंय, कसं केलंय हे तुम्हाला मी सांगण्याचाच प्रयत्न केला. हरिहरेश्वर पासून आपण आपली सुरुवात केली होती, ती आपण आज आपल्या आदगावपर्यंत येऊन संपवली आणि सगळ्या लोकेशन ज्या होत्या त्या तुम्हाला दाखवल्या मी. तिथे आपण शूट केलंय त्या 25 दिवसामध्ये आपण एवढ्या लोकेशन्सला शूट केलंय आणि तो मूवी तुमच्यासमोर आलाय. 23 तारखेला रिलीज झालाय. हा दुसरा आठवडा त्याचा यशस्वीरित्या चालू आहे. जर तुम्ही आतापर्यंत मूवी नसेल बघितला तर मूवी बघा जाऊन. खूप भारी झालाय, कमाल झालाय. मी स्वतः 3 वेळा बघितलाय तरी माझं मन नाही भरत आहे. पण तुम्ही नक्की बघा. तुम्ही तो मूवी बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मित्राची आठवण येईल, तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची आठवण येईल, तुम्हाला तुमच्या फॅमिलीची आठवण येईल, तुम्हाला तुमच्या गावाची आठवण येईल आणि महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या एप्रिल मेच्या सुट्ट्यांची आठवण येईल. आणि नुसतं एप्रिल मेचा विषय नाही आहे तर तुमच्या कुटुंबाचा विषय आहे, तुमच्या गावाचा विषय आहे, तुमच्या गावातल्या रूट्सचा विषय आहे. त्याच्यामुळे हा विषय खूप नाजूक असला ना तरी तो सहजतेने हाताळला गेलाय. त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन घ्या. आणि ह्याच निसर्गाच्या गोष्टीने आपण सुरुवात केली होती, ह्याच निसर्गाच्या गोष्टींनी तुम्हाला लोकेशन दाखवल्या होत्या. आता त्याच निसर्गाच्या सान्निध्यात आपण आपल्या ब्लॉगचा शेवट करूया. तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.